आणि शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिलाय अजित पवार यांनी। खरं तर हा सल्ला अनेकदा दिलाय। अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुद्धा थेट शरद पवारांसोबतच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली। आता हे सगळं आठवण्याचं कारण काय? कारण हे आहे की अजितदादांनी आज पुन्हा एकदा काकांना हाच सल्ला दिलाय आणि तोही शरद पवार यांच्या 83व्या वाढदिवशी। आणि हे करताना अजितदादांनी काही मोठे गौप्यस्फोटही केलेत। शरद पवारांनी आराम करावा, शरद पवारांनी तब्येतीची काळजी घ्यावी, शरद पवारांच्या वाढदिवशीच त्यांना घरी बसण्याचा सल्ला अजित पवारांनी दिलाय। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट करत पवारांना काही सल्लेही दिले। शरद पवार यांनी घरी बसून आराम करावा, आम्ही त्यांना हेच सांगत होतो पण ते आराम करत नव्हते। शरद पवार सातत्याने दौरे आणि प्रवास करत असल्याने तब्येतीवर परिणाम होतो। आता मात्र त्यांनी खरंच आराम करावा। एकीकडे अजित पवारांनी शरद पवारांना घरीच थांबण्याचा सल्ला दिलाय, पण पवारांचे दौरे मात्र सुरूच आहेत। काल पवारांनी नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या प्रश्नी आंदोलन करत सभा घेतली। आज पवारांनी नागपुरातल्या रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला हजेरी लावली। त्यामुळे पवारांचं वय झालंय असं म्हणणं चुकीचं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मी माननीय पवार साहेबांना एवढंच सांगतो, त्यांचं काय वय झालंय, काय वय झालंय म्हणताय। आमच्या बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा वय झालं नव्हतं आणि पवार साहेबांचं वय झालं नाही। पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त आम्हाला लढायला सांगा। हे राज्य, हा देश सदैव लढणाऱ्यांच्या मागे उभा राहतो। मोठ्या पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि छोट्या पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत। मधले पवार लटकत पडले आहेत कुठेतरी। त्यांना लटकतच राहू द्या, लटकत लटकत खाली पडतील आणि मग त्यांना कळेल आपण चुकीच्या झाडावर लटकलो। शिंदे फडणवीस सरकारमध्ये अर्ध खातं कसं मिळालं याची पार्श्वभूमीही अजित पवारांनी पत्रकारांना सांगितली। सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच आपल्याला अर्ध खातं हवं असल्याची भूमिका अमित शहा यांच्या समोर मांडली होती। त्यावेळी अर्ध खातं आपल्याकडेच असावं असं देवेंद्र फडणवीसांना वाटत होतं, परंतु माझ्या आग्रहामुळे अर्ध खातं माझ्याकडे आलं। परंतु देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार ते वरिष्ठ असल्यानं सुरुवातीला फाईल माझ्याकडे येईल आणि त्यानंतर फडणवीस यांच्याकडे जाईल आणि मगच मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेतील असा निर्णय झाला। हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद पाहायला मिळाला। त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना जाहीर पत्र लिहिलं, पण अजित पवारांनी मात्र यावरून वेगळीच भूमिका मांडली। नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत कुठलाही तणाव नाही, मी त्या विषयाकडे लक्षही दिलं नाही असं अजित पवार म्हणालेत। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दलही अजित पवारांनी गौप्यस्फोट केले। 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार होती। त्यांच्याऐवजी विखे पाटील, बाळासाहेब थोरात किंवा हर्षवर्धन पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा काँग्रेसचा विचार होता। याबाबत राष्ट्रवादीबरोबर चर्चाही झाली होती, पण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीला धाव घेतली आणि राहुल गांधींना भेटून ऐन वेळी पद वाचवलं। आज शरद पवारांचा वाढदिवस आहे, पण अजित पवारांनी शरद पवारांना कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवरून शुभेच्छा दिलेल्या नाहीत। अजित पवारांनी ट्विट करत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, पण पवारांबाबत एकही ट्विट केलेलं नाही। उलट वाढदिवसाच्या दिवशीच मोठ्या पवारांना आराम करण्याचा सल्ला धाकट्या पवारांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.